नमस्कार. मी आरती शरद खेडकर पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये क्युरियस क्यूब्स. तर मागील व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलं आहे की शिष्यवृत्ती परीक्षेची अधिसूचना कशी असते, एक्झाम पॅटर्न कसा असतो, शिष्यवृत्ती भेटण्यासाठीचे निकष कसे असतात आणि 8वी आणि 5वीच्या स्कॉलरशिपमध्ये निकषांमध्ये काय बदल असतो. तर हे सर्व आतापर्यंत बघितलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ह्या परीक्षेसाठीची उत्तरपत्रिका आहे, ती कशी असते, तुम्ही कशा पद्धतीने उत्तर लिहिल्यावरच तुम्हाला बरोबर मार्क मिळतात हेही यात दिलेलं आहे. हेही यात सांगण्यात येणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे जेणेकरून तुमच्याकडनं कोणतीही माहिती वगळली जाणार नाही, म्हणजे मिस होणार नाही. तर बघून घेऊया. ही आपण जी MSCE ची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरनं ही उत्तरपत्रिका डाउनलोड केलेली आहे. जर तुम्हाला घरी परीक्षेचा सराव करायचा असेल वेळ लावून, तर तुम्ही ह्या PDF ची प्रिंट काढून घरी मुलांना देऊ शकता आणि अशा पद्धतीने वेळ लावून त्यांच्याकडनं ही प्रॅक्टिस करून घेऊ शकता. तर आता ह्यामध्ये बघा तुम्ही, आता ह्यात वरती परीक्षेचं नाव दिलेलं असतं. म्हणजे जसं की 5वीची परीक्षा असेल तर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, आणि 8वीची असेल तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा. अगदी अशाच स्वरूपात तुमची उत्तरपत्रिका असणार आहे शिष्यवृत्ती परीक्षेसाठी. त्यानंतर तुम्हाला इथं सेंटर नंबर दिलेला लिहावा लागतो. सीट नंबर लिहावा नाही लागत, तुम्हाला ऑलरेडी प्रिंट होऊन येतो, इथे प्री प्रिंटेड लिहिलेला आहे. तर सेंटर नंबर तिथे आलेला असतो, तर ते तुमचंच आहे का नाही हे चेक करून घ्यायचं. सीट नंबर पण तिथे प्रिंट केलेला तुमचाच आहे की नाही, नाहीतर तुम्ही बरोबर प्रश्न सोडवायचा आणि जायचे मार्क दुसऱ्या मुलाला, असं नाही व्हायला पाहिजे. मीडियम तुमचं कोणतं असणार आहे हेही दिलेलं असेल, की सेमी इंग्लिश असणार, मराठी असणार की पूर्ण इंग्लिश असणार, आणि तुमचा ब्लॉक नंबर हे इथं दिलेले असेल. इथे माहिती दिलेली आहे की प्रश्नपत्रिका संचकोड अचूक नोंदवावा, म्हणजे तुम्हाला ABCD यापैकी कोणता पेपर आलाय इथे लिहायचं आणि ह्यापैकी कोणता आलाय इथे गोल भरायचं. अचूक म्हणजे तुम्हाला जर प्रश्नपत्रिकेचा संच B आला असेल तर तुम्ही B च्या ह्याला पूर्ण काळ्या पेनने गोल करायचा आणि संचकोड अचूक नोंदविले बाबत पर्यवेक्षकाची स्वाक्षरी. तर ह्यात विद्यार्थ्यांचं काही नसणार आहे, जे कोणी तिथे त्या हॉलमध्ये असणार आहेत परीक्षा घ्यायला त्यांची सही इथे असणार. ते पूर्ण तुमची माहिती बरोबर आहे की नाही ते चेक करणार आणि मगच तुम्हाला देणार. आता तुमचा हा जो भाग असणार आहे उत्तरपत्रिका, ह्यात तुम्हाला काहीही हात लावायचा नाही मुलांनो, हे नीट लक्षात घ्या. इथे तुम्ही काहीच करायचं नाहीये. आता इथे जी माहिती दिलेली की ही उत्तरपत्रिका कशी भरायची, तर आता पेन्सिलने उत्तरे द्यायची नाहीत. नीट लक्षात ठेवा की पेन्सिलने दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जाणार नाही. प्रत्येक प्रश्नाच्या समोरील उत्तराचा योग्य पर्याय वर्तुळात नोंदविताना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉल पेनचाच वापर करा. जेल पेनचा वापर करू नका, शाई पेनचा वापर करू नका. बॉल पेनचाच, अगदी 3 रुपयावाला आपला काळा बॉल पेन असतो किंवा निळा बॉल पेन, ह्या 2 कलरचाच बॉल पेनचा वापर करायचा. हिरवा किंवा लाल वगैरे करायचा नाही. एकदा रंगविलेले वर्तुळ बदलता येणार नाही, कारण तुम्ही पेनाने रंगवताय ना, तर मग उपयोगच नाहीये डबल बदलून. एकापेक्षा अधिक रंगविलेली वर्तुळे ग्राह्य धरली जाणार नाही. पण आता हे दिलेलं की 5वीसाठी. आता आपण 8वीचं पण परत एकदा वाचूयात. खाडाखोड केलेल्या अर्धवट भरलेल्या वर्तुळाच्या उत्तरास 0 गुण दिले जातील. उत्तरपत्रिकेला घडी घालायची नाही, नाहीतर तुमची उत्तरे बरोबर आहेत का चूक कळणार नाही, कारण ही उत्तरपत्रिका स्कॅन करून तुमचे किती उत्तर बरोबर आले ते चेक केलं जातं. उत्तरपत्रिका फाटून द्यायची नाही, कारण ती जर फाटली तर पर्याय दिसत नाही, तर त्या प्रश्नांचे मार्क तुम्हाला दिले जात नाहीत. तुम्हाला असं वाटत असेल की दिसलंच नाही तर आपल्याला मार्क भेटून जातील, तर तसं जमत नाही. या उत्तरपत्रिकेसोबत असलेली कार्बनलेस कॉपी विद्यार्थ्याने परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत स्वतःकडे जतन करावी. ह्याच्यासोबत एक कार्बन कॉपी पण येते, ज्यात मागे तुम्ही जी उत्तर दिली ती मागे भरली जातात, ती तुम्हाला दिली जाते. तर जोवर परीक्षेचा निकाल लागत नाही तोवर ती सांभाळून ठेवायची, हे इथे दिलेलं आहे. आता जेव्हा काळा गोल भरतात तेव्हा बघा तो व्यवस्थित पूर्ण भरायचा आहे, तो बाहेर नाही येऊन द्यायचा. असं टिक मारून उत्तर नाही लिहायचं, ही चुकीची पद्धत आहे. पुन्हा
नुसता एक टिपका देऊन जर दिलं तर तुम्हाला मार्क भेटणार नाही. त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर बरोबर असलं तरी 0 मार्क भेटेल. असा अर्धा गोल भरायचा नाही किंवा बरोबरची खूणही नाही करायची किंवा एकाच प्रश्नाची 2 उत्तरं नाही लिहायची अशी, तर मग तुम्हाला त्याचे मार्क भेटणार नाहीत. तर अगदी एकदम अशा पद्धतीनेच भरायचा. 5वीची परीक्षा असेल तर 4 पैकी एकच उत्तर बरोबर असणार आहे, हे लक्षात ठेवा. 8वीच्या परीक्षेचा निकष वेगळा आहे. आणि अशा प्रकारे जर तुमचे 75 प्रश्न आहेत, आपण बघितलं ना तर 75 प्रश्नांपर्यंतचे नंबर इथे दिलेले असेल. जर तुम्ही 18वा प्रश्न सोडताय आणि 18व्या प्रश्नाचं तुम्हाला 3 हे उत्तर द्यायचंय, तर 18च्या पुढचा 3 नंबरचा गोलच काळ्या किंवा निळ्या पेनाने भरायचा. आणि मग एकदा पूर्ण पेपर सोडून झाला तर आपले किती प्रश्न सोडवून झालेत हे इथं लिहून देतात. हे आपण भरायचं नाही, ते लोक भरतात जे तुमच्या हॉलमध्ये असतील उपस्थित. ते भरतील की तुम्ही किती प्रश्न सोडवलेत आणि किती राहिलेत हे ते भरतील. आणि इथे तुमची सही असणार. इथं त्या शाळेमध्ये जे कोणी शिक्षक येतील त्यांची सही असणार, नाव असणार. इथे तुम्ही हात नाही लावायचा, तुम्ही फक्त डाव्या बाजूला तुमची स्वतःची सही करायची. आलं लक्षात? आता 8वीचे नियम बघूयात आपण काय आहे. आता जर 8वीची परीक्षा बघितलं तर आता आपण 5वीला बघितलं ना की असं जर 2 गोल भरले तर अलाउड नाहीये, बरोबर ना? पण 8वीला तसं नाही म्हणता येणार, कारण 8वीला 20% प्रश्न म्हणजे 50 पैकी 10 प्रश्न असे असणार ज्याचे 2 उत्तर असू शकतात. त्यामुळे 2 अचूक पर्याय निवडा अशी सूचना. आता ज्या प्रश्नांची उत्तर 2 असतील ना, 2 पर्याय, तर तिथे लिहिलेलं असणार की 2 अचूक पर्याय निवडा. तर त्यावेळेस तुम्हाला दोन्ही गोल भरणं बंधनकारक आहे. तुम्ही जर एकच बरोबर गोल भरला तर त्याचे मार्क तुम्हाला भेटणार नाहीत. बाकी सगळ्या सूचना सेम आहेत, फक्त ह्या 2 गोलचा आहे आणि त्या प्रश्नांच्या वर दिलेलं असेल की ह्या प्रश्नाला 2 गोल भरा. तर याबाबत एक टेन्शन तर गेलं तुमचं ना. बाकी पूर्ण फॉर्मॅट सेम असणार आहे. इथे तुमची माहिती छापून येईल उत्तरपत्रिकेवर. इथं तुम्हाला संच कोड C असेल तर C ला पूर्ण काळ्या पाण्याने गोल करायचा, गोल भरायचा. इथे तुम्ही काहीही हात लावायचा नाही. आणि जर जिथे 2 उत्तरं लिहायची तिथेच फक्त 2 गोल आले पाहिजेत. इतर ठिकाणी जर तुम्ही 2 गोल भरले तर मग तुमचे मार्क जातील. तर ही झाली OMR शीट कशी भरायची हे आपण आता बघितलं. या व्यतिरिक्त आता आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत की जेव्हा तुम्ही शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहात तर पुस्तक कोणतं वापरायचं. तर त्यासाठी MSCAच्या वेबसाईटवर ह्या पुस्तकांची लिस्ट दिलेली आहे. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी या दोन्हीसाठी. तर हे वरचे जे 2 पुस्तके तुम्ही चित्र नीट बघून घ्या. हे पुस्तकं भेटली तर तुमचा अभ्यास खूप चांगला होईल, तुम्हाला खूप चांगले मार्क्स यात मिळू शकतात. तर पेपर 1 मराठी आणि गणितसाठी हे पुस्तक आहे. जर तुमचं इंग्लिश मीडियम असेल तर हे पुस्तक तुम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये सुद्धा मिळू शकतं. आणि पेपर 2 साठी इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीचं हे पुस्तक आहे. तशाच प्रकारे इयत्ता 8वी साठी पेपर 1 मराठी आणि गणितसाठी हे पुस्तक आहे सध्या. आणि पेपर 2 साठी इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणीसाठी हे पुस्तक आहे. सेम ही 2 पुस्तके सुद्धा तुम्हाला इंग्लिश मध्ये पण मिळू शकतील. जर तुमचं प्रथम भाषा माध्यम उर्दू, हिंदी वगैरे असेल तर त्या भाषेत ही पुस्तके मिळतील. आता मी मराठीत बघते सर्व, त्यामुळे मी सर्व माहिती मराठी रिलेटेड काढली. आणि ह्या पुस्तकांची किमती किती असणार. पेपर 1 साठी 5वीचं जे पुस्तक आहे त्याचे 251 रुपये. हे 4 भाषांमध्ये सध्या उपलब्ध आहेत, मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी. पेपर 2 साठी जे पुस्तक लागते त्याची किंमत आहे 225 रुपये. ही वाढलेली असू शकते, एवढ्यात मी बघितलं नाही. मी जेव्हा स्वतः विकत घेईल तेव्हा त्यावरही एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवेन. पेपर 1 साठी इयत्ता 8वीचं 324 रुपये. पेपर 2 साठी इयत्ता 8वीचं 265 रुपये. आता इथे सूचना दिलेली आहे. उपरोक्त मार्गदर्शिका राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या बालभारती कोणत्याही विभागीय भांडारातून खरेदी केल्यास छापील किमतीवर 15% सवलत देण्यात येते. जर तुम्ही दुकानातून घेतलं तर ती 15% सवलत नाही भेटणार. पण बालभारतीच्या ऑफिसला जाऊन हे पुस्तक घेतलं, तुमच्या शिक्षकांना सांगितलं, त्यांना आणायला लावलं तर तुम्हाला 15% सवलत ह्या किमतींवर भेटू शकते. उपरोक्त
प्रमाणे बालभारती मार्फत मार्गदर्शिका पुस्तिकांच्या किमती निश्चित करण्यात आलेल्या असून जुन्या किमतीच्या पुस्तिकांचा शिल्लक साठा संपुष्टात आल्यानंतरच नव्याने मूल्यांकन करून छपाई करण्यात आलेल्या पुस्तिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. तर अशा पद्धतीने कोणती पुस्तकं वापरायची आणि OMR शीट कशी भरायची याबद्दल आपण माहिती बघितली. पुस्तकांचा फोटो पुन्हा एकदा नीट बघून घ्या जर तुम्हाला आणायचं असेल. हे पुस्तक वापरलं आणि ह्यातल्या जर काठिण्य पातळीचे म्हणजे डिफिकल्टी लेवलचे प्रश्न तुम्ही सोडवले तर तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळण्याची संभावना वाढेल, म्हणजे चान्सेस वाढतील. माझे मराठी शब्द कधी कधी चुकू शकतात तर माफ करा बरं का. मला जेवढे शब्द आठवतात तेवढे मी वापरायचा प्रयत्न करते. आता बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी मला इंग्लिशमध्ये शब्द वापरायला लागतात, त्यामुळे बऱ्याचदा इंग्लिश शब्द आठवतात, मराठी शब्द नाही आठवत. तर ह्या पुस्तकांची चित्र बघून घ्या. अशा पद्धतीची पुस्तकं मिळली तर ती त्यातली प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा. आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी ह्याच पुस्तकांमधले प्रश्न सोडवणार आहे. पहिल्यांदा तर आपण इयत्ता 5वीच मराठी माध्यमातले शिकणार आहेत आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी हे विषय असे आहेत की तुम्ही मराठी किंवा इंग्लिश कोणत्याही मीडियम मध्ये शिका, तुम्हाला ते कॉन्सेप्ट क्लिअर झाला ना तर काही प्रॉब्लेम नाही येणार. वेळ भेटला तर हेच व्हिडिओ मी नंतर इंग्लिश मधले प्रश्न वाचून सोडवून दाखवेल, त्याचे व्हिडिओ सेपरेट बनवेल. तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर त्याला लाईक करा, कमेंट पाठवा. तुम्हाला जर वाटत असेल मी कुठे इम्प्रूव्हमेंट करू शकते माझ्या व्हिडिओजमध्ये, तुम्हाला आणखी अजून चांगली माहिती देऊ शकते तर कमेंटमध्ये सांगा. मी त्याच्यावर अभ्यास करून ती माहिती टाकण्याचा प्रयत्न करेल. माझ्यावर विश्वास ठेवा की मी कोणतीच माहिती अभ्यास केल्याशिवाय या व्हिडिओजमध्ये टाकणार नाही. मी पूर्णपणे अभ्यास करूनच तुम्हाला ही माहिती द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.